नमस्कार मित्रांनो, लक्ष करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला महत्त्वपूर्ण प्रश्न, एका प्राणी संग्रहालयातील मोर व हरणाची संख्या 30 आहे, त्यांच्या पायाची संख्या 96 आहे, तर मोर व हरणाची अनुक्रमे संख्या किती? पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मोर व हरणाची संख्या दिलेली आहे व त्यांच्या पायाची संख्या दिलेली आहे आणि विचारलेलं आहे की मोर व हरणाची अनुक्रमे संख्या किती. पहा मित्रांनो, या ठिकाणी मोराची संख्या आपण x मानू, हरणाची संख्या y मानू. पहा, मोर आणि हरणे, मोर आणि हरणे यांची संख्या आहे 30. हे झालं समीकरण 1. पहा, आता त्यांच्या पायाचे समीकरण काढू. मोराला पाय 2 असतात म्हणून त्याच्या पायाची संख्या होईल 2x. हरणाला 4 पाय असतात म्हणून त्याच्या पायाची संख्या होईल 4y. तर त्यांच्या पायाची संख्या आहे 96. हे झालं समीकरण 2. पहा मित्रांनो, x हा सहगुणक सारखा यायला पाहिजे, त्यासाठी समीकरण 1ला 2ने गुणायचे आहे, जेणेकरून x हा सहगुणक सारखा येईल. पहा, समीकरण 1ला 2ने गुणू. पहा, त्या अगोदर समीकरण 2 हे खाली उतरून घ्यावे. समीकरण 2 आपण खाली लिहून घेतले आणि समीकरण 1ला 2ने गुणायचे आहे. 5 2 गुणिला x 2x, 2 गुणिला y 2y, 30 गुणिला 2 60. अशा पद्धतीने आपण समीकरण 1ला 2ने गुणले, त्यामुळे समीकरण x हे सहगुणक सारखे आले, तर ते या ठिकाणी कट होतील मित्रांनो, आणि प्लस चिन्ह काय होईल, मायनस होईल. या ठिकाणी yची काय होईल, वजाबाकी होईल. 5 4तून 2y गेले, 2y बरोबर 96 मधून 60 वजा होतील. 6तून 0 गेले, 6 9तून 6 गेले 3. तर 2ने 36ला भाग देऊ तर y निघेल 18 दुने 36 म्हणजे y निघेल 18. मित्रांनो, y आपण मानलेला होता हरणाच्या संख्येला, तर हरणाची संख्या किती निघाली, 18. हरणाची संख्या निघाली 18. पहा, मोराची संख्या. पहा, एकूण मोर आणि हरणा यांची संख्या किती आहे, 30 आहे. त्यातून जर हरणाची संख्या वजा केली तर आपल्याला मोराची संख्या मिळेल. 30तून 18 गेले 12, तर मोराची संख्या किती निघाली, 12. तर मित्रांनो, आपल्याला विचारलेलं आहे की मोर व हरणाची अनुक्रमे संख्या किती. अनुक्रमे विचारलेली आहे, तर मोर किती आहे, 12. मोर आहे 12 आणि हरणे आहे 18, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. पहा मित्रांनो, शॉर्टकट पद्धतीने हा आपण प्रश्न सोडवू शकतो. पहा, सर्वप्रथम काय करायचं आहे, पायाची संख्या घ्यायची आहे 96, त्यामधून मोर व हरणाच्या संख्येच्या दुप्पटने गुणायचे आहे, भागेला हरणाच्या आणि मोराच्या पायाच्या संख्येची वजाबाकी करायची आहे. 596 वजा 30 गुणिला
2 60 होतील. 4तून 2 गेले 2. 5 9मधून 60 गेले 36 भागेला 2 बरोबर 18. तर 18 काय निघाले? हरणाची संख्या. तर मोराची संख्या एकूण संख्या आहे 30, त्यामधून 18 वजा केले. 18 म्हणजे हरणाची संख्या वजा केली तर आपल्याला मोराची संख्या मिळेल. तर मोराची संख्या किती निघाली? 12. तर अशा शॉर्टकट पद्धतीने पण हा प्रश्न सोडवू शकतो मित्रांनो. पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे, त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.